आंब्यापासून बनवलेला मऊ सुगंधी आणि झटपट तयार होणारा आंब्याचा शिरा आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, मी स्मिताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. पण आजचा व्हिडिओ अजून स्पेशल आहे, कारण माझ्या यूट्यूब जर्नीमधला एक मोठा माइलस्टोन ॲडसन पिन मला मिळाला आहे. ही आनंदाची बातमी तुमच्यासोबत शेअर केल्याशिवाय राहवलं नाही आणि हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालं. त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. असंच प्रेम आणि सपोर्ट देत राहा. चला तर मग आजच्या गोड बातमीसोबत गोड रेसिपीला सुरुवात करूया. आता या ठिकाणी आज मी 2 आंबे वापरणार आहे. त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आणि कट करून त्याचा गर काढून मिक्सरला बारीक प्युरी तयार करून घेतलेली आहे. आता आजच्या रेसिपीमध्ये सगळं साहित्य आपण मोजून वापरून घेणार आहे. मेजरिंग कपने सगळं साहित्य मोजून घेतलं आहे मी, त्यामुळे अगदी परफेक्ट आजची रेसिपी तयार होते. तुम्ही अगदी जरी पहिल्यांदा जरी करत असाल ना, तरी परफेक्ट अशी ही रेसिपी तयार होणार आहे. आणि टेस्ट म्हटली तर खूप सुंदर नॅचरल टेस्ट ह्या आंब्याची येते ह्या शिऱ्याला आणि खूप झटपट तयार होतो. साजूक तूप आणि आंब्याची टेस्ट एक नंबर फ्लेवर येतो. तुम्ही एकदा जर केला ना तर परत परत घरात बनवाल याची खात्री मी तुम्हाला देते. इतका सुंदर चविष्ट हा शिरा तयार होतो. आता या ठिकाणी कढईमध्ये मी अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर कुठलंही भांडं घ्या, त्याच भांड्याने सगळं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे. या ठिकाणी सगळं साहित्य मी मेजरिंग कपने मोजून घेतलेलं आहे. अर्धा कप साजूक तूप टाकले. ते तापल्यानंतर याच्यामध्ये 1 सपाट कप एवढा जाड रवा घेतला आहे मी. बारीक रवा देखील तुम्ही वापरू शकता, पण जाड रव्यामुळे अजिबात गुठळी होत नाही. खूप छान झटपट हा शिरा तयार होतो आणि टेक्स्चर देखील खूप सुंदर येतं. मऊ लुसलुशीत हा शिरा तयार होतो, त्यामुळे मी जाड रवा या ठिकाणी वापरते. आता मिडियम फ्लेमवरती याला 4-5 मिनटं मस्त मोकळा होईपर्यंत भाजून घेतलं आहे. तोवर इकडे दूध पाणी मी गरम करायला ठेवलेले. त्याच कपाने 2 कप दूध आणि 1 कप पाणी मी मोजून घेतलं आणि त्याला गरम करायला ठेवले, कारण उकळतं दूध पाणी आपण या शिऱ्यामध्ये वापरणार आहोत. असं उकळतं दूध पाणी आपण वापरलं ना, त्यामुळे छान मोकळा टेक्स्चर असलेला आपला शिरा तयार होतो. अजिबात चिवट वगैरे होत नाही, छान होतो. त्यामुळे उकळतं आपल्याला वापरायचं आहे. हवं तर तुम्ही 2 कप दुधाऐवजी 2 कप पाणी वापरू शकता आणि 1 कप दूध वापरू शकता. पण दुधाची टेस्ट जास्त असेल ना तर त्यामुळे छान येतो आणि साईजसकट दूध या ठिकाणी मी वापरलेलं आहे. आता रवा छान मोकळा झाला आहे, मस्त तूप सुटायला लागलं आहे ना. यानंतर मी याच्यामध्ये गरम केलेलं दूध आणि पाणी हे टाकलेलं आहे. छान थोडं टप्प्याटप्प्याने टाकायचं आणि मस्त हे फेटून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. गुठळी पडणार नाही याची काळजी घ्यायची. जाड रव्याच्या ऐवजी तुम्ही बारीक रवा वापरला असताना ह्या शिऱ्याला खूप गुठळ्या पडण्याची शक्यता असते, त्यावेळेस ती काळजी आपल्याला घ्यायची. एकजीव करून घ्यायचं छान. जाड रवा असल्यामुळे गुठळी अजिबातच पडत नाही, याच्यात छान एकजीव होतो, एकसारखा होतो. आता सगळं दूध पाणी टाकल्यानंतर याला 2 मिनटाची वाफ दिली, अगदी मिडियम टू लो फ्लेमवरती. 2 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त हा फुगलेला आहे, छान मऊसूत असं झालेलं आहे. टेक्स्चर तुम्ही बघत असाल किती सुंदर आलेलं आहे ते. आता हे 2 मिनटाची वाफ दिल्यानंतर याच्यामध्ये पुढचं साहित्य आपण टाकूया. आता पाऊण कप एवढी साखर मी या ठिकाणी वापरते. अगदी परफेक्ट गोळीला हा शिरा तयार होतो. जर तुम्ही जास्तीचं गोळ खात असाल ना, तर 1 सपाट कप म्हणजे जेवढा रवा तेवढी साखर तुम्ही घेऊ शकता. साखर छान एकजीव करून घ्यायची एखाद मिनिटभरासाठी. साखर टाकल्यानंतर हे मिश्रण थोडंसं सैलसर होतं, कारण साखर विरघळते म्हणून. छान एकजीव केल्यानंतर परत 1-2 मिनटाची वाफ आपल्याला द्यायची. त्यामुळे छान साखर विरघळते आणि मस्त मऊसूत हा शिरा तयार होतो. तुम्ही पाहू शकता साखर टाकल्यानंतर परत 2 मिनटाची वाफ दिली ती लो फ्लेमवरती. छान साखर मेल्ट झालेली आहे. आता याच्यामध्ये अगदी पाव चिमूट एवढी मी वेलची पूड टाकते आणि आंब्याचा गर टाकते. वेलची पूड आणि आंब्याची टेस्ट एक नंबर येतो, त्यामुळे वेलची पूड जरूर टाकावा. आता आंब्याचा गर या ठिकाणी मी अर्धा कप एवढा वापरलेला आहे. हवं तर तुम्ही 1 कपभर देखील वापरू शकता, पण त्याऐवजी जर आंब्याचा रस जास्त तुम्ही वापरत असाल ना, तर थोडं दूध पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी करून घ्यायचं आहे, नाहीतर जास्त सैलसर होऊ शकतो. या मापामध्ये अगदी परफेक्ट असा तयार होतो. आता छान एकजीव करून घेतला आंब्याचा रस. मिक्सरला बारीक केल्यामुळे जास्त त्याला मिक्स करण्याची गरज नाही पडली. छान स्मूथ असा आपला रस तयार होता ना, त्यामुळे लगेच एकजीव झाला. आता याच्यामध्ये सुका मेवा मी मिक्स करून घेतला आहे. 5-6 बदाम मी क्रश करून घेतले होते आणि ते टाकलेले आहेत. परत 2 मिनटाची वाफ दिलेली. मस्त छान 2 मिनटानंतर मऊ लुसलुशीत सुंदर नॅचरल कलर असलेला आणि नॅचरल फ्लेवर असलेला आंब्याचा हा शिरा आपला तयार होतो. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर टेक्स्चर आलेले. होताना बनवायला सोपा, अगदी झटपट तयार होणारा, अवघ्या 10 मिनटात हा आंब्याचा शिरा तयार होतो. टेस्ट आणि फ्लेवर एक नंबर येतो. आता आजच्या गोड रेसिपीसोबत एक गोड बातमी देखील तुमच्याशी शेअर करायची होती. अवघ्या 1 वर्षाच्या आतच माझा ॲडसन पिन मला मिळालेला आहे. खरं तर यूट्यूब जर्नीमधला खूप महत्त्वाचा हा टप्पा असतो. ह्या ॲडसन पिनशिवाय आपलं हे इन्कम चालू होत नाही यूट्यूबचं, आणि हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे. अगदी 1 वर्षाच्या आत मला हा ॲडसन पिन माझ्या हातात मिळालेला आहे. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद करते. तर आजच्या ह्या गोड बातमीबरोबर गोड रेसिपी आज आपण पाहिलीत. कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.